हॅलो साहेब, मी घरातून निघाल्यापासून त्यांच्या मागावरच आहे. हा बिना सिक्युरिटीच आहे. ठीक आहे, तू माझी पुढची ऑर्डर येईपर्यंत का नाही त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव. साहेब डोंट वरी, मी डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवू नये. काही काळजी करू नका. चल फोन ठेव. साहेबांना सांगायला पाहिजे. आज मौसम बड़ा बेईमान है बड़ा. एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह. इतक्यात अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी. आईस्क्रीम खाऊन जाऊया. आईस्क्रीम नको, आपली तब्येत कशी आधीच माहितीये ना. तब्येत चांगली आहे ग. आपलं काय ठरलंय, सगळे जुने दिवस पुन्हा जगायचे. तो आईस्क्रीम तो मागता ये ना. एक आईस्क्रीम आणतो, आपण दुकात अर्धा अर्धा खाऊया ना. आज जरा जास्तच लाडात येतोस असं नाही वाटत आहे तुला? मुद्दामूनच लाडात आलोय. हे असे क्षण पुन्हा जगता येतील काय ग? आणि घरी तर असा एकांत मिळणं मुश्किलच असतं. तुला मी आलोच. मँगो अर्थात. एक मँगो आईस्क्रीम द्या. पारू, तुला गाणी ऐकायला आवडतात? मग तुझ्या आवडीचं एखादं गाणं लाव ना. मला आवडेल तुझ्या आवडीचं गाणं ऐकायला. ठीक आहे. वाह, मलाही खूप आवडतं हे गाणं. बहुतेक आपली चॉईस सेम आहे. काय घाणेरडं गाणं लावलंय हे. हे बंद करा आणि छान वेस्टर्न म्युझिक लावा प्लीज. नको, आहे ते गाणं सुंदर आहे. प्रीत, प्रीत, कुठे गेला होतास तू मला दुपारी सोडून? मी किती वेळ वाट बघत होते तुझी. मला पाणी आणतोय म्हणून सांगून गेलास आणि काय? तू पाणी आणायला गेला होतास की बनवायला गेला होतास? अगं ते गावात माझं थोडं महत्वाचं काम होतं ते कर. त्या गावात तुझं काम? मूर्ख वाटते मी तुला? शट अप. पारू, आता पोहोचेपर्यंत तुझ्याच आवडीची गाणी लाव. आदित्य सर, तुम्ही गाडी चालवा की. वाटलंच डॅडी सोबत गप्पा मारा, म्हणजे तुम्हाला झोप नाही येणार. हरी सरांनी त्या मागं पाठवून. मला झोप येते यार. आणि हरीश चांगली गाडी चालवतोय की. ये झोप ये. बाबा कसे आहेत रे? मजेत मॅडम. हल्ली येत नाहीत गाडीवर? हो नाही, सध्या मीच सांभाळतो आता. बरं. बरोबर आहे.
ओके. अरे ऍड्रेस सांगता का जरा? ए ढकल त्याला. ए श्रीकांत चल. अरे कोणी गाडीचा नंबर पाहिला? हॅलो मोहन. साहेब आपलं काम झालंच. अरे वा वा वा, अरे वा वा वा. गुड गुड गुड. अब मजा आएगा. साहेब, त्या अहिल्या देवीच्या हातात घड्याळ होतं का रे? घड्याळ? घड्याळ? अहो ते तर मी कुठं बघितलंच नाही. अरे तुझ्या, अरे बघायचं होतंस ना. अरे काय सॉलिड डायलॉग मारला होता माहितीये मी. हे अहिल्या देवी, घड्याळाकडे लक्ष ठेव, तुझा खराब टाइम सुरू होणार आहे. गेला ना डायलॉग फुकट. ठेव ठेव फोन ठेव. जाऊ दे, घड्याळाचं काय घेऊन बसलोय. तसंही तिचा खराब टाइम सुरू होणारच आहे. हे बाबा केवढा आहे ते. हे अहिल्या देवी, युअर टाइम स्टार्ट नाव. इंग्रजी बरोबर बोलवणार आहे मी. वहिनी कामाला होते दादा सापडेल लवकरच. कोणी गाडीचा नंबर बघितला का त्या? उपयोग नाही, नंबर खोटा होता. मोहन श्रीकांतला फोन लाव. सूर्यकांत कदम. मॅडम आम्ही सगळी शोधाशोध करतोय. श्रीकांत सर मुंबईत आहेत हे कन्फर्म झाले. ठीक आहे, प्रयत्न सुरू ठेवा आणि आल्याबद्दल धन्यवाद. मॅडम ही तर आमची ड्युटीच आहे. तुम्हाला पोलीस सिक्युरिटी? नाही, गरज नाही, आम्ही घेऊ सांभाळून. तुम्ही आलात तरी चालेल. ठीक आहे मॅडम. वहिनी, पोलीस सिक्युरिटी घ्यायला हवी होती ना. त्यांना असं नाही म्हणणं म्हणजे. सूर्यकांत कदमला फोन कर. चला दादासाहेब, दूध प्राशन करा, प्या. ते काय? हा अच्छा. अरे हो, अरे साळवी, अरे जरा बघ, दादाचे हात बांधले आहेत, लक्ष कुठे तुझं? हा, तू पाच दूध दादांना पाच. काय वास येतोय? हा ताजा आहे? अच्छा नको आहे, नको आहे साळवी. ठेव ठेवा ठेव, राहू दे, नको आहे. हा तर दादासाहेब, मी तुम्हाला इथे का आणलंय हा प्रश्न पडलाच असेल ना. विचारा का आणलंय. अच्छा नाही विचारायचंय? साळवी तू विचार. साहेब काय आणले? तुलाही माहित नाही? अरे अरे ह्यांच्याकडून आपल्याला एक महत्वाचं काम करून घ्यायचंय. आता महत्वाचं काम कुठलं हाही प्रश्न पडलाच असेल. विचार कुठलं काम? नाही विचारायचंय? मीच सांगतो. मला की नाही तुझ्या बायकोकडून एक फोन यायला पाहिजे. ओ आय एम सॉरी, बायको काय, अहिल्या वहिनीकडून एक फोन यायला पाहिजे. बस एवढंच काम आहे. त्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज होती? काय करणार दादा, अहिल्या देवींना माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच ठेवलेला नाहीये. म्हणून चल पटपट आवरून घेऊया.
आता तोपर्यंत तुम्ही माझे पाहुणे. जरा माहोल क्रिएट करतो. तुम्ही माझे पाहुणे. वा, काय वाटते ते सांगा, सगळं मिळणार. मस्त खायचं प्यायचं. आणि साळवी, आमच्या दादाकडून काही तक्रार येता कामा नये. हा, चुकतोस. अहिल्या काय करू शकते याची कल्पना असेलच तुला. 100%. 1001% कल्पना आहे. पण कसं आहे ना श्रीकांत दादा, श्रीकांत, हा श्रीकांत, हा मी सूर्यकांत, तुम्ही श्रीकांत, म्हणून आपण भाऊ, म्हणून तर मी दादा म्हणतोय. कसं आहे ना श्रीकांत दादा, अहिल्यादेवी काय काय करू शकते याची कल्पना आहेच, पण हा सूर्यकांत कदम काय करू शकतो याची कुठे कल्पना आहे तुम्हाला? मध्ये डिस्टर्ब. साहेब, काय? अहिल्याचा फोन. अहिल्या? अरे अहिल्या देवी म्हण. टू रिस्पेक्ट. रिस्पेक्ट आहे आपल्याला. हा, घे, तुझा शेवट जवळ आलाय. सुरुवात तर करू दे. बोला अहिल्या वहिनी, बोला. कशी काय आठवण काढलीत आपल्या लाडक्या धीराची? बोला, काय सेवा करू? श्रीकांत कुठे? कुठं? इथंच तर येऊन बसलेत ते. हाय, घरची आठवण आहे त्यांना. ठाण मारून बसलेत. मस्त खातायत, आराम करतायत, मजा करतायत, छान छान खातायत, पितायत. दूध दूध पितायत ते. हा, तुझी लढाई माझ्याशी आहे. घरच्यांना यात ओढायची काही गरज नव्हती. तेच म्हणतोय मी. माझं प्रोजेक्ट नाकारायची गरज काय होती हो वहिनी तुम्हाला? एकच तर अपॉइंटमेंट मागितली होती ना. हा, माझा पिया आला होता ना, त्याच्या कानाखाली वाजवलीच तुम्ही. अशी मी पण त्याच्या कानाखाली वाजवलीच आहे. फिट्टूच. हो अहिल्या देवी, माझे 200 करोड अडकलेत. चला, मार्केट म्हणून पैसा उचललाय आपण. 1000 कोटीचं प्रोजेक्ट आहे. नुकसान भरपाई कोण भरून घेणार हो? तुम्ही बिझनेसमन आहात ना, थोडे बिझनेस वुमन आहात ना, कळतं ना तुम्हाला? प्रोजेक्ट दुसरीकडे शिफ्ट कर. ते वसलेलं गाव आहे तिथे नको. तुझं काय आर्थिक नुकसान होईल ते सगळं मी भरून देईन, कितीही असलं तरी. पण ते गाव नाही. ते गाव मी दत्तक घेतलंय. वहिनी, तुम्ही तर आता ना प्रश्न युगोवर आणला. नाही नाही, आता तर मला तीच जागा हवी. आणि तुम्हीच मला मदत करणार. तुमच्या लाडका भावाला तुम्हीच मदत करणार, बस. ते शक्य नाही. काही करू शकत नाही. तू तुझ्या निर्णयावर ठाम राहिल्या. ए गपरे, किती बडबडतोय सा? दिसत नाही 2 मोठी माणसं बोलतायत? किती बोलतात हे? लावले तर दुधाचा ग्लास नाही तोंडाला. कदम, हा, सॉरी सॉरी सॉरी. ए तू, अरे वेड्या, दुधाचा ग्लास का लावते तोंडाला? वहिनी चिडले. त्या दुधाच्या ग्लासात विषाचे 2 थेंब टाक, लाव त्याच्या तोंडाला. कदम, श्रीकांतला काहीही झालं ना तरी तुला खूप महागात पडेल. तेच म्हणतोय मी. कशाला विषय वाढवताय? हा, हे बघा, तुम्हाला 12 तास दिलेत मी. या 12 तासात त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सह्या असलेला कागद माझ्याकडे घेऊन या. नाहीतर ना विनाकारण मला माझ्या लाडक्या भावाला मारावं लागणार आहे. मला श्रीकांतशी बोलायचंय. एक ग्लास उचल. थांबा. नाही नाही होईन, आता नाही, वेळ गेली. आता एकतर सया नाहीतर दादा. मग सगळं झाल्यावर आम्ही येऊ ना तुमच्याच घरी जेवायला. मस्त गाण्याच्या भेंडवंडे करू. काय? श्रीकांत माझं प्रेम आहे, पण त्या गाववाल्यांना वाचवणं माझं कर्तव्य. आणि आता ही अहिल्यादेवी प्रेमापेक्षा कर्तव्याला महत्व देईल. अरे बाप रे, म्हणजे श्रीकांतवरचं प्रेम संपलं तुमचं? दादा काय ऐकतोय?
अरे वहिनीचं प्रेम संपलंय, मग करू काय या माणसाचं मी? अरे एवढा खर्च केला, दूध घेतलं, दोरी घेतली, केवढे खर्च केले पैसे मी, मारू काय ना? हे तोच दुधाचा ग्लास खाल्याच्या डोक्यात. सूर्यकांत, श्रीकांतला हात लावशील तर खबरदार. हेच म्हणते मी वहिनी, मला पण खून खराब आवडत नाही हो. हा, आणि सगळ्यात महत्वाचं ना वहिनी, मला तुम्हाला पांढऱ्या साडीत बघायची इच्छा नाही, मला नाही आवडणार ते. हा, तेव्हा तुमच्याकडे 12 तास आहे. या 12 तासात सगळ्या शेतकऱ्यांच्या सही असलेला कागद, ती फाईल माझ्याकडे घेऊन या. युअर टाइम स्टार्ट नाव. मराठीत त्याला म्हणतात तुमची वेळ सुरू झालेली आहे. टिक 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 टिक. साहेब छाप घाबरले असतील वहिनी. वहिनी, नातं जोडतोय? तुझी लायकी काय, तुझी अवकात काय आहे? अहिल्या देवी त्या आपण पाताळ जरी लपलो ना, तिथे येऊन आपल्याला शोधून काढतील, कळलं? सावध राहा. बरोबर बोललो ना मी दादा? साहेब त्या विष आहे ना? कसलं वीज? अरे वीज घ्यायला पैसे ना आपल्याकडे, कसलं वीज? अरे बाप रे, दादासाहेब किडनॅप झाले. कधी, कसं? ए चुप. वहिनी, वहिनी आता काय करायचं? आदित्य कुठे? एक्झॅक्ट काय झालं आई? इट्स ओके, इट्स ओके. तू कसलाच विचार करू नकोस. काही होणार नाही बाबांना. मला फक्त नाव सांग, मी जाऊन बघतो त्याला. बाबांना हात कसा लावला तरी कोणची गरज नाहीये. अरे तू शांतपणे विचार केला पाहिजे. आई, काहीतरी क्लू मिळालाय का? कोणी केलं हे सगळं? सूर्यकांत कदम. सूर्यकांत कदम. बाजूला हो रे. हा, इकडे काय वेल्डन वेल्डन, काय गुगली मारली तर एकदम बेस्ट. ती डील होणार नाही, कारण त्याला माझ्या आईचा होकार नाहीये. एक मिनिट. नाही, समजा उद्या अहिल्यादेवी म्हणाल्या की श्वासच घेऊ नकोस, तर मंत्री ज्याचा प्रोजेक्ट कॅन्सल केला होता तो. हो, तोच. पण आता काय हवं त्याला? आणि या सगळ्यात बाबाचा काय संबंध आहे? आपण दत्तक घेतलेल्या गावातल्या गावकऱ्यांच्या जमिनी हव्यात. 200 कोटी अडकलेत त्याचे. जर आपण त्या गावकऱ्यांच्या सह्या त्याला आणून दिल्या तर त्या बदल्यात तो श्रीकांतला सोडेल. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. मी बाबांना घेऊन येईन परत. ऐक,